नमस्कार, मी आहे कोमल आणि आजचा एक नवीन विषय. तुम्हालाही माहिती आहे, मूल जन्माला येतं आणि त्यानंतर ते मोठं होतं, त्यानंतर ते म्हातारं होतं आणि कालांतराने त्याला जायची वेळ येते. हे विधिलिखित आहे आणि युनिव्हर्सल ट्रूथ आहे, ते तुम्हीही बदलू शकत नाही ना मी बदलू शकते. सेम तसंच की आपलं वय आपल्या हातात नाही आहे, मग का एन्जॉय नाही करायचा? प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक वयामध्ये आस्वाद घेणं खूप महत्त्वाचं आहे. नॉट नेसेसरी की तुम्ही खूप श्रीमंत असले पाहिजे, नॉट नेसेसरी की खूप गरीबच असलं पाहिजे. तुम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये, आहे त्या घटनेमध्ये, आहे त्या घटकांमध्ये जगण्याचा प्रयत्न करा. टेन्शन्स, कर्ज हे सगळ्यांना पुजलेली आहेत पाचवीला. काही काही मोकळी पण असू शकतात. म्हणून जगायचं नाही का? अहो, आत्ता एवढे ॲक्सिडेंट घडतात, एवढ्या घटना घडतात की कधी कोण कसं जाईल सांगता येत नाही. इवन माझंही मी सांगू शकत नाही भाग्य. मग एवढं जर आपल्याला माहिती आहे की आपल्या जीवनाचंच सत्य आपल्याला माहीत नाही आहे, जी युनिव्हर्सल ट्रूथ आहे ते कधी होणार ठाऊक नाही आहे, मग जगायचं का नाही? आता काही असतात की माझं एज झालं आहे, मी जरा म्हातारी झाले, मी कुठे जाऊ, कशी जाऊ? नका असा विचार करू. तुम्ही मनाने जर तरुण असाल ना, तर काहीही गरज नाही. हां, काही घरामध्ये थोडी लिमिटेशन्स असतात, परंतु ते लिमिटेशन्स तोडू नका. ते घेऊ, त्यांनाही आळा बसून स्वतःही मनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. म्हणजे कुणालाही न दुखवता आपल्या मनासारखं एकदम सिंपल जगायचं आणि तेही भारी. बघा, व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.